इराण युद्धाच्या दरम्यान पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा होते. 4 दिवसापूर्वी हे फोनवरून संभाषण झालेलं आहे, पण त्याच्याबद्दलची अतिशय सनसनीत गौप्यस्फोट करणारी बातमी न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे. आणि त्या बातमीत असं म्हटलंय की या फोन कॉलच्या दरम्यान केवळ पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघेच उपस्थित नव्हते, तर याच्यामध्ये अजून एक तिसरी व्यक्ती पण होती, ज्याचं नाव आहे अमेरिकेचे उद्योजक आणि श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये वरच्या स्थानावरती असलेले एलॉन मस्क. दोन राष्ट्रप्रमुख बोलत असताना तिथं एका उद्योगपतीचं नेमकं काय काम होतं आणि कशासाठी त्यांना सहभागी करून घेण्यात आलेलं होतं, याच्यामुळं केवळ भारतातच नव्हे, अमेरिकेमध्ये सुद्धा वादळ उठलेलं आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्रानं जी बातमी छापलेली आहे त्याच्यामध्ये या बातमीचं हेडिंग आहे, ट्रम्प अँड मोदी हॅड अ कॉल अबाउट द इराण वॉर, एलॉन मस्क जॉईन देम. आणि याच बातमीच्या सबहेडरमध्ये ही किती विचित्र घटना आहे याच्याबद्दल न्यूयॉर्क टाइम्सनं सुद्धा म्हटलेलं आहे. मिस्टर मस्क participation was notable because it is rare for a private citizen to be on a call between heads of state. It also suggests that Mr. Musk is back on better terms with the president. आता 4 दिवसांपूर्वी 24 मार्चला हे संभाषण झालेलं होतं, ज्याच्याबद्दल भारताचे पंतप्रधान मोदींनी सुद्धा एक ट्विट केलेलं होतं, पण त्याच्यामध्ये कुठेही एलॉन मस्क यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. होर्मुजची सामुद्रधुनी ओपन करण्यासंदर्भातल्या काही प्राथमिक गोष्टींवरती आपली चर्चा झाली, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी या फोन संभाषणानंतर केलेलं होतं. पण अनेक गोष्टी आपल्याला गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशाबद्दलच्या अमेरिकेतून कळत आहेत. भारत आणि अमेरिकेत डील काय झालेली आहे हे आपल्याला आपलं वाणिज्य मंत्रालय सांगत नाही, वॉशिंग्टनमधून घोषणा होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचं युद्ध ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या भूमीवरून आपले नेते सांगू शकत नाहीत. त्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या एका पोस्टवरून करतात आणि त्याच्यानंतर तेव्हापासून हे युद्ध थांबलेलं आहे ते आहेच. त्यावेळी सातत्यानं या सगळ्या गोष्टीमध्ये एक डील झालेली आहे असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प करत होते. आणि आता जर या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इतक्या गंभीर वातावरणामध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना एलॉन मस्क यांना सहभागी करून घ्यावंसं वाटलं असेल, तर त्याचा नेमका अर्थ काय? काल परवाची बातमी आहे, ज्यावेळी इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये शांतता वार्ता होऊ शकते आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान रोल प्ले करू शकतो, इस्लामाबादच्या भूमीवरती ही चर्चा होऊ शकते, अशा बातम्या यायला लागल्या तेव्हा आपले जे परराष्ट्रमंत्री होते एस जयशंकर यांची एक कमेंट होती की भारत हा काही दलाल नाही आहे, दलाल राष्ट्र नाही आहे. गंमत बघा, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध थांबवल्याचा दावा आपल्याकडं केला जात होता, त्यावेळी आपण कुठली भूमिका बजावत होतो, आणि आता दोन राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेमध्ये जर एक उद्योगपती सहभागी होत असेल, तर आपण जी करतोय ती दलाली आहे की अजून काय? म्हणजे किती विस्मयकारी आहे. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा या गोष्टीबद्दलची फार चर्चा होतीये. याचं कारण हे आहे की जरी डोनाल्ड ट्रम्प यांना या टर्ममध्ये निवडून येण्यासाठी एलॉन मस्क यांनी खूप मदत केली असली, थेट प्रचार केला असला, त्यांना सुरुवातीला एफिशियन्सी डिपार्टमेंटचं एक खातंसुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं आणि अमेरिकन प्रशासनावरचा हा जो ताण आहे वर्कफोर्सचा, तो कमी करण्याची जबाबदारी एलॉन मस्क यांना देण्यात आलेली होती. त्यांनी सुरुवातीला काही निर्णय घेतले पण नंतर एलॉन मस्क आणि ट्रम्प यांचं फाटलेलं होतं. एकमेकांच्या बद्दल जाहीर विधानं जे आहेत ते करू लागलेले होते. पण अचानकपणे मोदींच्या फोन कॉलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना एलॉन मस्क यांना सहभागी करून घ्यावं लागलं. याचा नेमका अर्थ काय? वेस्ट एशिया, पश्चिम आशियामध्ये जिथं हे युद्ध होतंय, त्या युद्धामध्ये काहीतरी बिझनेस इंटरेस्ट एलॉन मस्क यांचे आहेत आणि भारतामध्ये सुद्धा त्यांचे काही बिझनेस इंटरेस्ट आहेत. याच अनुषंगानं काही बोलणी झाली का, अशा पद्धतीचे प्रश्न न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत. आता गंमत बघा, आपल्याकडं मात्र
जेव्हा या सगळ्यावरनं प्रश्न विचारायला सुरुवात झाली त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं ही गोष्ट जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे. हे सांगण्यात येतंय की या फोन कॉलच्या दरम्यान फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांचीच चर्चा झाली. मस्क यांचा सहभाग जो आहे तो याच्यामध्ये नाकारला गेलेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा अमेरिका काहीतरी म्हणतेय आणि आपण त्याच्याबद्दल नकार देतोय, हे चित्र आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतंय. गंमत काय आहे की अशा पद्धतीची चर्चा दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये जेव्हा होत असते त्यावेळी आणि त्यातही म्हणजे जर समजा इलॉन मस्क तिथं उपस्थित होते तर त्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्याकडं का सांगितलं गेलेलं नाही आहे. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपण जाहीर करण्याच्या ऐवजी अमेरिकेमध्ये का जाहीर होते, हा याच्यातला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आणि तुम्हाला पुढं माहिती आहे, व्हाईट हाऊसनं जेव्हा या भेटीबद्दलची त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी याच्याबद्दल सांगितलं आहे की हे सगळं डिस्कशन जे आहे ते फार प्रोडक्टिव्ह राहिलेलं आहे. पण हे प्रोडक्टिव्ह नेमकं कोणासाठी होतं? अमेरिकेसाठी, एलॉन मस्क यांच्यासाठी की भारतासाठी? याचा खुलासा मात्र झालेला नाही आहे. आणि आपल्याकडे बघा, म्हणजे दोन राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये जेव्हा बातचीत होत असते तेव्हा अशा खाजगी उद्योगपतींचं त्याच्यामध्ये काही काम नसतं. पण कदाचित ही प्रथा मोदी आल्यापासून आपल्याकडे इतकी वाढलेली आहे की त्याच्याबद्दलचे प्रश्नसुद्धा आपल्याला पडत नाही आहेत. म्हणजे एप्स्टीन फाईलच्या त्या सगळ्या उल्लेखामध्ये तुम्हाला आठवत असेल, अनिल अंबानी हे प्रयत्न करत होते की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष तत्कालीन आणि डोनाल्ड पंतप्रधान मोदी यांच्या भेटीगाठी व्हाव्यात, त्यांचा दौरा व्हावा यासाठी. आता अनिल अंबानी हे उद्योगपती आहेत, ते काही परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना कुठली जबाबदारी दिलेली नाही आहे या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची. पण एप्स्टीनच्या सगळ्या त्या फाईलमध्ये हा सुद्धा एक प्रकार उघड झाला की अनिल अंबानी मोदींसाठी दूत म्हणून काम करतायत तिथं. आणि त्या स्वतः अनिल अंबानीचं नाव एप्स्टीनमध्ये कशा पद्धतीनं आलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. अमेरिका के राष्ट्रपति और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बीच में वेस्ट एशिया क्राइसिस, वहां पर जो पश्चिमी एशिया में युद्ध चल रहा है, उसको लेकर एक फ़ोन कॉल हो रही थी. उसमें एलॉन मस्क जैसे प्राइवेट सिटीजन मौजूद थे. उनकी उस कॉल में क्या भूमिका थी, और इस बात का खुलासा न्यूयॉर्क टाइम्स ने किया है. नरेंद्र मोदी की सरकार ने ये बात देश से छुपाई, हम लोगों को नहीं बताया गया कि उसमें एलॉन मस्क मौजूद थे. ये एक अहम कॉल थी क्योंकि वेस्ट एशिया की कॉन्फ्लिक्ट और युद्ध शुरू होने के बाद ये पहली बार दोनों राष्ट्राध्यक्ष ट्रंप और मोदी एक दूसरे से बात कर रहे थे. उस कॉल का भी मखौल बनाकर, तमाशा बनाकर रख दिया गया है. भाई, एलॉन मस्क की हमारी फॉरेन पॉलिसी में क्या भूमिका हो सकती है? और एक तरफ पाकिस्तान जो है वो अमेरिका और ईरान के बीच में शांति दूत बना हुआ है, वहाँ आकर दोनों पार्टियां मिल रही हैं. हिंदुस्तान अलग थलग पड़ा हुआ है, हमारा कोई रोल ही नहीं है. और अब ये पता चल रहा है कि इतनी अहम कॉल पे दो राष्ट्राध्यक्षों के बीच में एलॉन मस्क मौजूद थे. मतलब कितनी गंभीरता से अमेरिका हमें ले रहा है, इस बात का खुलासा आपको खुद पता चल रहा है. आज सवाल इस बात का है कि बिना बुलावे के जब नरेंद्र मोदी अमेरिका गए ट्रंप से मिलने के लिए, तो सबको पता है कि अपने पूरे महकमे के साथ वो एलॉन मस्क से मिले थे, जहाँ पर उनके छोटे छोटे बच्चे और उनकी देखभाल करने वाली नानी मौजूद थी. सबको पता है कि जब पहली बार ट्रंप ने हिंदुस्तान पर टैरिफ लगाया तो मोदी जी ने बजाय राष्ट्राध्यक्ष से बात करने के एलॉन मस्क से फ़ोन पर बात करी और अति उत्साहित बच्चे की तरह ये देश को भी बताया. मतलब देश हित, अपने पद की गरिमा, राष्ट्र की मर्यादा, राष्ट्र का मान धूमिल करने में नरेंद्र मोदी कोई कसर नहीं छोड़ेंगे. लेकिन आज सवाल इस बात का है कि एक अरबपति बिलियनेयर जिसका कोई मतलब नहीं है हमारी फॉरेन पॉलिसी से, वो ट्रंप और मोदी के बीच की फ़ोन कॉल पे कर क्या रहा था. और अब सवाल ये उठता है कि कहीं ऐसा तो नहीं है कि ये कॉल वेस्ट एशिया के लिए थी ही नहीं, ये ट्रंप के बिजनेस इंटरेस्ट डिस्कस करने के लिए थी. अशाच पद्धतीची एक घटना महाराष्ट्रातल्या पक्ष तोडफोडीबद्दल सुद्धा घडल्याचं तुम्हाला आठवत असेल. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी एका मुलाखतीमध्ये उल्लेख केलेला होता की राष्ट्रवादी जेव्हा फुटणार होती त्याच्या आधीची एक चर्चा अहमदाबादला एका उद्योगपतीच्या निवासस्थानी झालेली होती. सुरुवातीला एका उद्योगपतीच्या असं बरंच म्हटलं जात होतं, पण नंतर स्वतः अजित पवारांनी त्यांच्याच मुलाखतीमध्ये थेट नाव घेऊन याच्यामध्ये गौतम अदानी उपस्थित होते हे सांगितलेलं होतं. काय संबंध आहे? म्हणजे एखाद्या राजकीय डावपेचाचा मुद्दा आहे, एखादं सरकार जर समजा एखाद्या पक्षाला बदलायचं आहे
तर त्याच्यामध्ये उद्योगपती तिथं त्या बैठकीमध्ये असण्याचं कारण काय? अर्थात महाराष्ट्रामध्ये गौतम अदानींचे बिझनेस इंटरेस्ट किती आहेत हे काही आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. राज ठाकरेंची ती शिवाजी पार्कवरची सभा आठवून बघा, ज्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचा पाढा वाचलेला होता. त्यामुळं बिझनेस इंटरेस्ट आणि पॉलिटिकल इंटरेस्ट हे मोदींच्याच बाबतीत इतके मिक्स का होतात, त्याला ते वेगळं का ठेवू शकत नाहीत, हा अतिशय गंभीर प्रश्न या सगळ्यामधून उपस्थित होतोय. आणि एलॉन मस्क जर या संभाषणामध्ये उपस्थित होते असा दावा न्यूयॉर्क टाइम्स करतोय, तर ते कुठल्या भूमिकेमध्ये होते, त्यांनी काय रोल प्ले केला, त्यांच्या संभाषणानंतर नेमकं त्यांना काय मिळालं, या सगळ्याबद्दल खरं तर पारदर्शक पद्धतीनं माहिती मिळायला पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा हे लक्षात घ्या की धिस वॉज द फर्स्ट कॉल बिटवीन द टू लीडर्स आफ्टर टेन्शन इन्व्हॉल्विंग इन द US, इस्रायल अँड इराण. म्हणजे ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्याच्यानंतरचा हा पहिला फोन कॉल होता भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये. त्याच्यामध्ये काहीतरी डिप्लोमॅटिक सिरियसनेस, कॉर्पोरेट प्रेझन्सपेक्षा जास्त आवश्यक होता. आणि राहुल गांधी मग जे सातत्यानं म्हणतायत की PM मोदी इज कॉम्प्रोमाइज्ड PM, आणि ते मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातचं बाहुलं बनलेलं आहेत आणि मोदी हे केवळ ट्रम्प यांचे यसमॅन झालेले आहेत, हा जो आरोप राहुल गांधी सातत्यानं करत असतात, त्याचंच निदर्शक हे अशा पद्धतीचं फोन कॉलवरचं संभाषण की जिथं एलॉन मस्क यांचं उपस्थित असणं हे नाही आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मोदींना या सगळ्याची गरज नेमकी का पडते अमेरिकेमध्ये? आठवून बघा, ज्यावेळी मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांच्यावरती US मध्ये प्रवेशाला बंदी होती. अमेरिकेनं त्यांना व्हिसा नाकारलेला होता. 2005 पासून 2005 ते 14 या संपूर्ण काळामध्ये अमेरिकेमध्ये मोदींसाठी बंदी होती. आणि त्याला कारण होतं 2002 मधला गुजरातमध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी झालेला हिंसाचार. आणि याच्यामध्ये बघा की हा अमेरिकेमधल्या 7 पेज रिपोर्ट होता हा अमेरिकेचा, व्हिसा पॉलिसी द केस ऑफ नरेंद्र मोदी. तो प्रिपेअर केलेला होता. CRS ही इंडिपेंडंट आणि अतिशय निष्पक्ष एक संघटना आहे US काँग्रेसची विभाग, ज्याच्यामध्ये अनेक लॉ मेकर्स यांना या सगळ्या संदर्भातली माहिती देण्यासाठी हा रिपोर्ट बनवण्यात आलेला होता. आणि त्याच्यामध्ये अनेकांनी याला विरोध केलेला होता मोदींना व्हिसा द्यायला. आणि मोदी पंतप्रधान होईपर्यंत हा बॅन जो आहे तो कायम होता. ज्यावेळी ते पंतप्रधान झाले त्याच्यानंतरच त्यांना हा व्हिसा बॅन जो आहे तो उठवण्यात आलेला होता. आणि आत्तासुद्धा त्यांना जो मान मिळतोय तो भारताचे पंतप्रधान म्हणून स्वतः वैयक्तिक नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला हा रिपोर्ट इतक्या वर्षानंतर देखील अजूनही पूर्णपणे फेटाळला गेलेला नाही आहे. त्यामुळं असं काय असतं की प्रत्येक वेळी उद्योग आणि राजकारण मोदींच्याच बाबतीत एकत्रित येतं. आणि इतक्या महत्त्वाच्या घटनेच्या वेळी, म्हणजे एकीकडे तुम्ही पाकिस्तानला म्हणता, पाकिस्तान रोल प्ले करायला लागल्यानंतर या फॉरेन डिप्लोमसीमध्ये की ते दलाल आहेत म्हणून, आणि इथं एखादा उद्योगपतीच तुमच्या सगळ्या संभाषणामध्ये उपस्थित असणं हे फार गंभीर आहे. अर्थात आपल्याकडं लोकांना या सगळ्याबद्दलचे प्रश्न पडणं हे कमी होत गेलेलं आहे, कारण मुळात गोष्टीच आता इतक्या सवयीच्या झालेल्या आहेत. पण हे अतिशय गंभीर आहे परराष्ट्र हिताच्या दृष्टीनं सुद्धा, आपल्या एकूण परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट आणि प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.